टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण. मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या भागातील जे उमेदवार आहेत शिवसेनेचे श्रीमती राधाबाई कांबळे आणि श्री चंद्रकांत वाघमोडे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काका, आपला एकूण परिचय द्या आणि आपण या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे घेऊन जनतेसमोर जात आहात आणि आपण केलेल्या कामाच्या संदर्भात बोला. मी चंद्रकांत भगवान वाघमोडे, 5 नंबर वार्डात 40 वर्षापासून मी इथं रहिवासी आहे. उमेशदादा पाटील, रमेशजी बारसकर, डॉक्टर कौशिक तात्या गायकवाड, पद्माकर आप्पा देशमुख, चरणराजजी चौरे, विनोदजी कांबळे साहेब यांच्या मार्गदर्शकाने आम्ही हे लढवत आहे. आणि कामाच्या बाबतीत म्हणलं तर मी 5 नंबर वार्डाला पहिल्यांदा फिल्टर पाणी देण्याचं काम करणार आणि जे गटारीची वगैरे कामं अर्धवट राहिलेली, रस्त्याची कामं उकरलेली, हे सगळे पूर्ण करण्याचं काम करणार. त्याच्याशिवाय आपण आता या निवडणुकीला सामोरं जात असताना त्या अगोदर जे आपण समाजासाठी जनतेसाठी काम केले त्याबद्दल या आधी आम्हाला काय म्हणजे संधी मिळाली नव्हती. मी गेल्या वेळेस उभा होतो 3 नंबर गेट केलं, त्यावेळेस थोडक्यात माझं पराभव झाल्यामुळे मला काय संधी मिळाली नव्हती. आता मला संधी मिळाली, मी सगळी पूर्ण करण्याचं वचन देतो. आता यावेळेला आपण निवडून येतात त्याच्याबद्दल काय खात्री देतात? निवडून येणार आता शेवटी मतदार राजा आहे. आम्हाला अपेक्षा आहे सगळे आम्हाला निवडून देतील आणि रमेश बारसकर यांच्या अध्यक्ष आहेत आमचे आणि त्यांच्या पॅनल मधून मी उभा असल्यामुळं त्यांचं बी चांगलं वर्चस्व आहे या मतदारसंघात. आणि आमचे सहकारी विनोदजी कांबळे यांच्या मम्मी उभे आहेत, त्यांचा बी इथं परिचय मोठा आहे गावात आणि आमच्या वार्डात, त्यामुळं आमचा विजय हा निश्चित आहे. आपण एकूणच मतदाराला काय आव्हान करा? आपण निधी कशा स्वरूपात आणणार? निधी आता आपले वर एकनाथ शिंदे साहेब मंत्री आहेत, त्यांच्या उमेदवार आहेत, आपले पिप्टो आप्पा आहेत देशमुख, आणि हे आपले मोठे चांगले कार्यकर्ते आमचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून आम्ही निधी एकदम भरपूर आणू आणि वार्डाचं पूर्ण काम करण्याचं काम करू. मतदारांनी आपल्याला मतदान करावं यासाठी काय आव्हान करा? आव्हान म्हणजे कसं, आम्ही सांगितलेलं आता काम, ही पुढची कामं तर मी 100% पहिलं काम फिल्टर पाणी देण्याचं काम आहे माझं. फिल्टर पाणी प्यायला पाणी फिल्टरचं नसल्यामुळे लोकांची फार आपदा आहे. पाणी मी फिल्टर पाण्याचा पहिल्यांदा प्रोग्राम राबवणार. धन्यवाद. धन्यवाद. वार्ड नंबर 5 मधील महिला उमेदवार श्रीमती राधाबाई कांबळे यांचे चिरंजीव ॲडव्होकेट कांबळे आहेत. तर एकूणच आपण या मतदारसंघामध्ये केलेल्या कामाबद्दल आणि विजय होण्यासाठी जे आव्हान आहे मतदाराला आपण काय करणार? नमस्ते, मी ॲडव्होकेट विनोद कांबळे, मोहोळ. गेल्या 25 वर्षापासून मोहोळ शहरामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे. माझी व्यक्तिगत ओळख मोहोळ शहर आणि तालुक्याला आहे. एक सामाजिक भान असणारा कार्यकर्ता म्हणून ओळखलं जातं. आज मोहोळ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मी शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावरून आदरणीय उमेशदादा पाटील, रमेशजी बारसकर, पिप्टो देशमुख, त्याचबरोबर चरणराज चौरे आणि आपल्या मोहोळ तालुक्याचे आमदार आदरणीय खरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या मोहोळ विधानसभेची निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीमध्ये चांगल्या आणि मोठ्या मताधिक्याने आम्ही आमचा पॅनल 5 नंबरचा हा विजय होईल याची आम्हाला खात्री आहे. एकूणच या मतदारसंघामध्ये काही प्रमाणात कामं झालेली आहेत, त्याबद्दल नागरिकांची ओरड आहे की कामाचा दर्जा सुमार आहे, त्याबद्दल काय? मागच्या पंचवार्षिकला ज्या लोकांनी निवडून दिलं त्या लोकांनी कमिशन खाऊन निकृष्ट दर्जाची कामं केली. त्यामुळं 5 नंबर वार्डामध्ये ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने विकास झालेला नाही. म्हणून आज
त्याच लोकांना परत एकदा उमेदवारी दिल्यामुळं लोक सर्व नाराज झालेले आहेत आणि त्याचा फायदा आम्हाला 100% होणार. जनतेसाठी तुमचं आश्वासन काय असणार? जनतेसाठी आश्वासन आता याच वॉर्डामध्ये जे राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये जे उड्डाणपूल झालेला आहे, तो गेल्या 10 वर्षामध्ये सातत्यानं संघर्ष करून तो उड्डाणपूल मंजूर करून आज आपल्या इथं उड्डाणपूल झालेला आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जे विद्यार्थ्याचे नागरिकांचे अपघात होत होते, ते सर्व अपघात होण्याचं थांबलेलं आहे आणि एवढं मोठं काम आहे की गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही हायकोर्टापर्यंत जाऊन त्या ब्रिजला मंजुरी आणली आणि काम मंजूर करून घेतलं. याची जाणीव मोहोळ शहर आणि आमच्या 5 नंबर वार्डातल्या लोकांना आहे. त्यामुळं 5 नंबर वार्डातले लोक आम्हाला धनुष्यबाणला कदापि सोडणार नाहीत आणि त्यांना माहित आहे की बाबा ही माणसं ही कामाची माणसं आहेत. कुठल्याही वेळेला कसलंही काम सांगितलं तर सहजपणे ही माणसं काम करू शकतात आणि मतदारसंघातल्या नागरिकांना कसल्याही प्रकारचा दबाव नाही, दहशत नाही, अशी सर्वसामान्य कुटुंबातली माणसं आहेत आणि कामाची माणसं आहेत. त्यांना मोहोळ शहरासाठी आपलं विजन काय असेल आणि आपली सत्ता आल्यानंतर मोहोळ शहरासाठी प्राधान्याने कोणती कामं आपण कराल? मोहोळ शहरामध्ये आता आपल्या वार्डाचा जर विचार केला तर आपल्या शहरामध्ये वार्डामध्ये पाण्याची अत्यंत बिकट परिस्थिती आहे. सर्वप्रथम मोहोळ शहरातील या 5 नंबर वार्डाला फिल्टरचं पाणी आम्ही उपलब्ध करून देऊ. त्याचबरोबर जे निकृष्ट दर्जाची टक्केवारी खाऊन जे रस्ते झालेले आहेत, त्या रस्त्याला चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू. कसल्याही पद्धतीची ठेकेदारी आम्ही करणार नाही. वाघमोडे काका असतील किंवा मी असेल, आमच्या आदरणीय मातोश्री असतील, या कुठल्याही प्रकारचा ठेका घेणार नाही. आम्ही दोघांनी बी ठरवलेलं आहे की बाबा ठेकेदार व्हायचं नाही आपल्याला, तर नगर सेवक व्हायचं आहे. सेवक म्हणून आपल्याला काम करायचं आहे असं आम्ही दोघांनी ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे रस्ता असेल, पाणी असेल, प्ले ग्राउंड असेल किंवा विद्यार्थ्यांना लहान मुलांना खेळायला गार्डन असेल किंवा अंगणवाडी असेल, या सर्व सुविधा आम्ही 5 नंबर वार्डामध्ये उपलब्ध करून देणार. एकूणच मतदाराला आपण काय म्हणतो? या 5 नंबर वार्डामध्ये जे वाघमोडे काका आहेत आणि आमचे मातोश्री आहेत, या दोघं उभारलेले आहेत आणि आमचे नेते रमेशजी बारसकर, उमेशदादा पाटील, आदरणीय खरे साहेब, टिपटॉप्पा देशमुख या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या मोहोळ शहराला स्वतंत्र करायचं, आपल्याला गुलामीतून मुक्त करायचं आहे आणि म्हणून मोहोळ शहर हे मोहोळच्या लोकांच्या बुद्धीनंच चाललं पाहिजे, बाहेरच्या लोकांच्या बुद्धीनं नाही चाललं पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी धनुष्यबाण या चिन्हाला मतदान करावं आणि मोहोळचाच माणूस, मोहोळचाच नेता आणि मोहोळचाच विकास असा आपण सूत्र हातामध्ये घेऊन मोहोळ शहरातील सर्व नागरिकांनी धनुष्यबाण या चिन्हापुढचं बटन दाबून आपल्या मोहोळच्या लोकांच्या हातामध्ये सत्ता द्यावी असंच मी या ठिकाणी आवाहन करतो. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा.